भीषण आगीनंतर मंत्रालयाचं काय होणार? मंत्रालयाचा कारभार पूर्ववत कधी होणार? तात्पुरत्या डागडुजीनंतर पुन्हा मंत्रालयातून कारभार चालणार? असे एक ना अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. त्या प्रश्नांबरोबर मंत्रालयाचा पुनर्विकास म्हणजे मेक ओव्हर होणार का, हा प्रश्नही विचारला जातोय. विलासराव देशमुखांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मंत्रालयाचा मेक ओव्हर प्रोजेक्ट आखला गेला होता. 1376 कोटींचा खर्च या प्रोजेक्टसाठी अपेक्षित होता. मात्र मेक ओव्हर करायचा कोणी, MMRDA की MSRDC ने? या वादामुळे हा प्रकल्प रखडला. त्यानंतर तो बासनातच गुंडाळला गेला. मात्र आता आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या या इमारतीचा मेक ओव्हर करावाच लागणार असं बोललं जात आहे. नरिमन पॉइंट परिसरात असलेल्या मंत्रालयाचं बांधकाम 7 लाख चौरस फुटांचं आहे. मंत्रालय, विधान भवन, प्रशासकीय इमारत आणि राज्यमंत्र्यांचे काही बंगले यांचा मेक ओव्हर या प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात येणार होता. त्यामुळे हे बांधकाम एकूण 20 लाख चौरस फुटांचं होणार होतं. नवीन मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले आणि इतर बांधकामाचा खर्च 500 ते 1000 कोटी रुपये असणार होता. तर विकसकाला या मोबदल्यात 5 एकर जागा मिळणार होती. मंत्रालयाच्या परिसरात सध्या जागांचा भाव प्रति चौरस फूट 50,000 रुपये इतका आहे. त्यामुळे विकसकाला किमान 9,000 कोटी रुपयांचा फायदा झाला असता आणि इथूनच वादाची ठिणगी पडली. खासगी विकसकामार्फत ही योजना राबवण्यात येणार होती. त्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या. त्यानंतर इंडिया बुल्स या कंपनीला कंत्राट देण्याचं ठरत होतं. राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधांसंदर्भातल्या उपसमितीच्या बैठकीत या प्रकल्पाला हिरवा कंदीलही मिळाला. मात्र योजनेला अंतिम रूप आल्यावर मेक ओव्हर कोणी करायचा हा प्रश्न आला. आपल्या अखत्यारीतल्या MMRDA ने मेक ओव्हर करावा असा आग्रह मुख्यमंत्र्यांनी धरला, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतल्या MSRDC मार्फत मंत्रालयाचा मेक ओव्हर करायचा असा आग्रह सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी धरला होता. नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम या 2 खात्यांच्या वादात हा प्रोजेक्ट अडकला. अशात विरोधकांनीही मंत्रालय मेक ओव्हरच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं होतं. एका मागोमाग एक वाद झाल्यानंतर हा प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आला. पण आता आगीनंतर पुन्हा एकदा मंत्रालय मेक ओव्हरची चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज बोलावलेल्या तातडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावरही चर्चा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे हे मेक ओव्हर होणार की नाही आणि झालं तर कसं, हे सध्या सांगणं कठीण आहे. ब्युरो रिपोर्ट, साम मराठी.